नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपिणे संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. तर बघा, आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस. सगळ्यांनी घटस्थापना केलेली असेल, घट बसवलेले असतील, छान पूजा अर्चा, दुर्गा सप्तशतीचे पाठ, अखंड दिवा हा सुद्धा लावलेला असेल. आज पहिला दिवस, रंग आहे पिवळा आणि आज माता शैलपुत्री या रूपाचं आपल्याला पूजन करायचं आहे. तर तुम्ही हा जो मी मंत्र म्हटला आहे तो मंत्र म्हणू शकता किंवा ओम शैलपुत्र्याय देव्याय नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर बघा, आता आपण आज एक लाल पोटली तयार करणार आहे. तर जशी आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पोटली जी तयार करतो, तशीच आपल्याला या नवरात्रीमध्ये आपल्याला नवरात्रीची एक लाल पोटली बनवायची आहे. आता पोटली का तयार करायची, की तुम्ही म्हणाल की ताई ही पोटली केल्यानंतर पैसा बरसणार का? तर नाही, म्हणजे ही पोटली तयार केली तर 9 दिवसांमध्ये झमाझम पैसा येणार का? तर असं कधीच होत नाही. बघा, कष्ट, परिश्रम, प्रयत्न ह्याला पर्याय नाही. पण आपण काहीही झालं तरी आपण प्रयत्न करतो, पण आपण देवाची सुद्धा उपासना करतो किंवा साधना करतो किंवा जे काही आपल्याला उपाय माहिती आहेत ते आपण करतो. म्हणजेच काय, तर आपल्याला कुठलीही काहीही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी किंवा आपण काही चांगलं काम करत असू आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजून यश येण्यासाठी आपण भरपूर उपाय करत असतो. तसंच आपल्याला उद्या ही पोटली तयार करायची आहे. आता बघा, एकदम सिंपल आहे. तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये हे सगळ्या गोष्टी मिळून जातील. नाहीतर मी तुम्हाला अल्टरनेट सांगणार आहे की तुम्ही काय करू शकता. आता पोटलीतलं सामग्री काय आहे ते आपण बघूया. पण पहिली ही पोटली आपण कधी तयार करायची आहे ते आपण पहिली बघूया. तर बघा, ही पोटली तुम्हाला उद्या सकाळी तयार करायची आहे. उद्या तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मीची यायची वेळ असते, म्हणजे 7 नंतर किंवा 7 वाजता 3 सांजेला, तर तुम्ही उद्या दिवसभरात 9 वाजेपर्यंत रात्री तुम्ही कधीही ही पोटली तयार करू शकता. त्यामुळे काहीही वेळेचं किंवा असं काहीही तुम्हाला बंधन नाही आहे. तर आता ही पोटली कशी तयार करायची. आता ह्या पोटलीमध्ये तुम्हाला काही सामग्री घालायची आहे. तर ती कुठली आहे मी सांगते. तर पहिली तुम्हाला घालायच्या आहेत त्या 5 कवड्या. तुम्ही पिवळ्या घ्या किंवा पांढऱ्या घ्या, त्याही चालतील. त्याच्यानंतर तुम्हाला घालायच्या आहेत 5 लाल गुंजा. आता गुंजा हे माता लक्ष्मीचंच प्रतीक आहे. साऊथमध्ये ह्याला खूप महत्त्व आहे. तर 5 गुंजा, 5 कवडी, 5 सुपारी तुम्हाला अखंड घालायची आहे. किडलेली नसावी, भोकं पडलेली नसावी. 5 अख्ख्या लवंगा पूर्ण असाव्या, अखंड असाव्या. आणि 1 रुपयाचे असे 5 कॉईन तुम्हाला घालायचेत. 1 रुपयाचे 5 कॉईन तुम्हाला घालायचेत. आणि 5 कमळगट्ट्याचे जे मणी आहेत त्या तुम्हाला घालायचे आहेत. आता तुम्हाला लाल गुंजा जर मिळाला नाही तर तुम्ही 5 इलायचीसुद्धा ह्याच्यामध्ये रिप्लेस करू शकता. तर अशी तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे. लाल वस्त्रामध्ये घ्या किंवा लाल कापडामध्ये घ्या, त्याला गाठ मारा आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे. आणि तुम्हाला 1 माळ नवार्णव मंत्र करायचा आहे. 1 माळ ओम श्रीम श्रीये नमः हा जो महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे तो तुम्हाला 1 माळ करायचा आहे. आणि एक वेळेला तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र हे वाचायचं आहे. हे वाचल्यानंतर ती पोटली तुम्हाला देवासमोर किंवा तुमच्याकडे घटस्थापना होत असेल तर घटासमोर किंवा कुळदेवीच्या टाकासमोर किंवा कुठलेही महालक्ष्मीचा फोटो असेल, कुळदेवीचा फोटो असेल तर तिथं तुम्ही ठेवून द्यायचं आहे. आता ज्यांच्या घरी घट बसत नाही, काहीही हरकत नाही. तुमच्या कुळदेवीच्या किंवा महालक्ष्मीच्या किंवा श्रीयंत्राच्या इथं किंवा कुंचम जर असेल तर कुंचमच्या इथं सुद्धा तुम्ही ही पोटली तुम्हाला ठेवून द्यायची आहे. आता ही पोटली तुम्हाला 9 दिवस संपूर्ण नवरात्र संपेपर्यंत तुम्हाला ही पोटली तशीच ठेवायची आहे. आता बघा,
तुम्हाला पहिल्या दिवशी जमलं तर तुम्ही पहिल्या दिवशी ही पोटली करा. समजा कोणाला जर जमलं नाही, ज्यांना पिरियड्स असतील, तर त्यांनी ललिता पंचमीच्या दिवशी ही पोटली तयार करावी किंवा तुम्ही सप्तमी किंवा अष्टमीला ही पोटली तयार करू शकता. हे 3 किंवा 4च दिवस आहेत, तेव्हाही तुम्ही पोटली तयार करू शकता. बघा, आता ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे दररोज यावरती हळद कुंकू, आणि जी काही तुम्ही 9 दिवस उपासना करणार आहे ना, त्याच्यातले जे पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा जे पॉझिटिव्ह स्पंदनं आहेत किंवा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत, ती सगळी एनर्जी ह्याच्यामध्ये कॅच होते. ते सगळी जी पॉझिटिव्हिटी आहे किंवा त्याचा जो प्रभाव आहे स्तोत्रांचा, तो ह्या पोटलीमध्ये उतरतो, कारण ती 9 दिवस देवाकडे असते. बघा, 9 दिवस आपण भरपूर देवीची सेवा करतो. दुर्गा सप्तशतीचे पाठ असे ना, किंवा काही मंत्र, स्तोत्र, किंवा काही पारायणं असे ना, किंवा आरती असे ना, आपल्या घरी 9 दिवस खूप सेवा घडते. त्यामुळे ही पोटली एकदम पॉवरफुल बनते. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी ही पोटली तुम्हाला उचलायची आहे आणि हळदी कुंकू घालायचं आहे, अक्षता घालायच्या आहेत, ही पोटली उचलायची आहे आणि तुम्हाला ही पोटली तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आणि ही पोटली परत तुम्हाला जेव्हा दिवाळीचं लक्ष्मीपूजन असेल त्या दिवशी परत पूजेमध्ये, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला त्या पूजेमध्ये ही ठेवायची आहे. म्हणजे काय, की आपण ही पोटली परत रिचार्ज किंवा रिएनर्जाईज करत आहोत. तर त्यामुळं असं तुम्ही करू शकता. तुम्ही मध्ये मध्ये ही पोटली 1-2-3 महिन्यांनी उघडून बघून त्याच्यामधलं काही खराब झालं आहे का ते बघू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही 1-6 महिन्यांनी सगळ्याच गोष्टी खराब झाल्यात, तर त्या तुम्ही पाण्यामध्ये वाहून देऊ शकता किंवा सुपारी जी आहे ती पाण्यात वाहून द्यायची आहे. लवंगा जर खराब झाल्या तर त्या तुम्हाला कापराबरोबर जाळायच्या आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही, आणि परत पुढच्या शुक्रवारी तुम्हाला सेम उपाय करून, एकच दिवस शुक्रवारचा सकाळी हा उपाय करायचा आणि पूर्ण रात्र ही ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ही पोटली उचलायची आणि परत तिजोरीत ठेवायची. तर असं तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे ही पोटली उद्या दिवसभरामध्ये रात्री 9, 9:15 किंवा 9:30 पर्यंत सुद्धा तुम्ही ही पोटली तयार करू शकता. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की समजा तुम्हाला गुंजा नाही मिळाला तर तुम्ही इलायची 5 वापरू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.